मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज आपण बघतोय की जीवा काल वैतागला होता आणि आज आता हा गुड्डू अल्ला देतो नंदिनी गेल्यावर आणि म्हणतो, गेला का नंदिनी भाऊजी? जीवा म्हणतो, हा गेला. नंदिनी मला बडबड बडबडली म्हणून तू माझ्यासाठी दारू आणली आहेस ना? बघू बरं काय आणलंयस. पिशवीमध्ये हा हात घालतो जीवा, त्याला काहीतरी लागतं जोरात बरं का, आणि तो ओरडून म्हणतो, ए गुड्ड्या, अरे काय रे याच्यात? गुड्ड्या म्हणतो, काय झालं? काटा चुभला का? जीवा गडबडून म्हणतो, अरे काटा चुभला नाही रे, काटा टोचला असतो रे. मग काय आणलंय तू याच्यात? त्यावरती आता गुड्ड्या म्हणतो, अरे तेच आणलंय, कोलंबी कोलबी. मग जीवाच्या लक्षात येतं, हा कोलंबी आणली याने, म्हणजे प्रॉन्स. असा विचार काहीतरी केलाय त्याने मनातल्या मनात आणि गुड्ड्याला सांगतोय, जीवा, आय गुड्ड्या, इकडे आहे, तुझ्या हातची कोलबी, अरे म्हणजे तुझ्या हातची कोलंबी खायला तयार आहे मी. बायकोसाठी आता काय पण नाही, तर बायकोसाठी आता वेडे पण. प्रेक्षकांनो, खरंच हे करायची गरज होती का जीवाला? आज जरा गडबडून गेले बरं का मी. आता इकडे मानिनीबाई देवाजवळ असतात तेव्हा पार्थचा फोन येतो मानिनीला. पूजा करत असते ती. पार्थचा व्हिडिओ कॉल आलाय मानिनीला. मानिनी विचारते, काय रे बाबा पार्थ, काय झालं त्या अवॉर्डचं? पार्थ म्हणतो, आई अगं. मानिनी म्हणते, काय झालं ते सांग, का चेहरा पडलाय तुझा? पार्थ आता सिरियस होऊन बोलतो, आई अगं मागच्या वेळेला ते अवॉर्ड मिळालं, पण यावर्षीच्या नॉमिनेशन लिस्टमध्ये पण नाव होतं, पण अगं मला वाटलं होतं आई मला मिळेल. मानिनी म्हणते, अरे काय असं का सस्पेन्स क्रिएट केलंय, बोल ना काय झालंय बेटा? अरे नाही मिळालं का तुला अवॉर्ड? जाऊ दे, काही होत नाही, नको काळजी करूस. जाऊ दे रे, एवढं काय त्यात, हिरमुसून जाऊ नको. ए बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या परिस्थितीत तुझं लग्न झालं, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, अरे तू सगळं होऊन पण उत्तम काम करतोय. जाऊ दे, त्या अवॉर्डवाल्यांना काही माहिती नाहीये, तू नको विचार करूस. पार्थ आता तिकडनं हसायला लागतो. मानिनी म्हणते, हसतोयस का तू? पार्थ म्हणतो, आई मी तुला फसवलंय, हे बघ मला अवॉर्ड मिळालंय. मानिनी ते अवॉर्ड बघते आणि खुश होऊन जाते आणि म्हणते, अगो बाई पार्थ, तू मला फसवलंस. गधड्या, तू घरी ये, फटके देते तुला. नाही नाही, फटके नाही देत तुला, ना खूप सारं प्रेम. कॉंग्रॅच्युलेशन. काय रे मेल्या, सांगितलं नाहीस मला आधी. चला, माझी प्रार्थना आणि काव्याच्या शुभेच्छा फळाला आल्यात. काव्याला खूप आनंद होणार आहे, तुला माहित नाही. आता पार्थ म्हणतो, अगं आई, त्यांचं काय, त्यांच्याकडे अशा 6 ट्रॉफीज आहेत. आता मानिनी म्हणते, अरे तू 8 मिळवशील बेटा. काय करू तुला जेवायला आज सांग बरं, चमचमीत करते. आता पार्थ म्हणतो, आई आपण नंतर बघू सगळं ते जेवण खाण्याचं, आता कामं आहेत मला, मी कामं आटपली की घरी येतो. मानिनी म्हणते, हो लवकर ये, मी तुझी वाट बघते. ए थांब थांब, काव्य आली, असं मानिनी म्हणणार. तेवढ्यात पार्थ आता हे फोन कट करतो, व्हिडिओ कॉल. नेमकी काव्या तिकडनं येतच असते पार्थशी बोलायला, पण तोपर्यंत पार्थ फोन कट करतो. आय थिंक सो त्याने ऐकलं नसावं मानिनीचं ते वाक्य. मग मानिनी विचार करते की अगं बाई, यांचं बोलणंच राहिलं. पण इकडे पार्थ आता एक सीन आठवतो, म्हणजे त्याला अवॉर्ड मिळायच्या आधी काव्याचं आणि त्याचं काहीतरी बोलणं झालं होतं, जे आपल्याला आधी दाखवलं नाहीये. ते आता पार्थला आठवतं असं त्यांनी दाखवलं. पार्थ आता मनाशीच विचार करतो, मानिनीशी बोलल्यावर काव्या मला म्हणाल्याच होत्या की हे अवॉर्ड मलाच मिळणार. आणि त्याला आठवतं की तो असंच बसलेला असतो रात्रीच्या वेळेला, ते त्याचं मागचं अवॉर्ड घेऊन. तेव्हा काव्या येते तिथे आणि म्हणते, बोकुडी, या वेळेचं अवॉर्ड पण तुलाच मिळणार. पार्थ काव्याकडे बघतोय आश्चर्याने आणि तिच्या जवळ जातो. काव्या म्हणते, हे बघा देशमुख, मी काही नियम मोडलेले नाहीयेत. मी नियमामध्येच बसली आहे, म्हणजे मी खोलीत येणार नाही हे सांगितलं होतं तुम्हाला. खिडकीत मी बसू शकते. कसं असतं ना बोकुडी, आपण कायम काळ्या कुट्ट अंधारात बसतो. जेव्हा कोणाला काही दिसत नसतं ना, तेव्हा एक व्यक्ती आपल्यासाठी दिवा घेऊन उभी असते. आपण ठरवायचं असतं बोकुडी, अंधारात जायचं का काजवा बनून उडायचं. आता पार्थच्या बेडरूमच्या खिडकीत बसलीये बरं का काव्या, आणि दोघांचं संभाषण ऐकवलंय. आता पार्थ म्हणतो काव्याला, काय बोलायचंय तुम्हाला काव्या नक्की? काव्या म्हणते, अहो काही नाही बोकुडी, म्हणजे त्याच्या त्या बोक्याला बोलते ती, जणू काही पार्थशी बोलते असं भासवते. आता ती म्हणते, बोकुडी मला एवढंच सांगायचंय, न चालता मागे फिरायचं नाही, अभ्यास केला, पेपर दिला न. काय ग बोकुडी, भीतीने मरत मरत जगायचं का पाठ ठोपटून हसायचं, तूच ठरव बोकुडी. आता पार्थ तिच्या जवळ बसतो काव्याच्या आणि म्हणतो, तुम्हाला खरंच वाटतं काव्या, या वर्षीचा अवॉर्ड मला मिळेल? काव्या म्हणते, खरंच सांगू का तुम्हाला देशमुख, तुम्हाला जर हे अवॉर्ड नाही मिळालं तर या जगात काही मिळतं नाही मिळतं यावरून माझा विश्वास उडेल. खरं सांगू तुम्हाला देशमुख, तुम्ही खूप सिन्सिअर आहात. पार्थ म्हणतो, नाही काव्या, तुम्ही खोटं बोलताय.
काव्या म्हणते, माझे खोटं बोलायचे दिवस गेले आता. देशमुख, जे बोलतेय ना मी, ते अगदी निखळ निस्वार्थी मनाने खरं खरं सांगते. तुम्हाला सांगू का पार्थ, मी अभ्यास करून कंटाळले, मला प्रश्न पडले, की मला नकोसा झाला अभ्यास, की मी तुमचा विचार करते. मला ना एकच विचार यायचा, की हा माणूस एवढा कसा डेडिकेटेड आहे. नाही म्हणजे ह्या माणसाला एका जागी स्वस्थ बसताच येत नाही. हा माणूस कधी थकत नसेल का काम करून? मी सतत तुमच्याबद्दल असा विचार करायचे. पण मला माहितीये याचं उत्तर काय आहे. तुमचं ना तुमच्या कामावर नितांत प्रेम आहे. जसं एका मुलाचं त्याच्या प्रेयसीवर असतं. एखाद्या कवी जेव्हा त्याच्या कवितेबद्दल भरभरून बोलतो ना, तसं तुम्ही तुमच्या गोष्टीबद्दल भरभरून बोलता. ती गोष्ट कुठली? दगड, माती, तुमच्या त्या ब्लूप्रिंट. जेवढ्या उत्साहाने, जेवढ्या म्हणजे स्वप्न घेऊन लोकं त्यांची घरं बांधायचा विचार करतात, तुम्ही तितकाच उत्साह तुमचं साईट इन्स्पेक्शन करताना करता. मला माहिती आहे, मी बघितलंय तुम्हाला. अहो, एखाद्या कुंडीच्या सहवासात फुलं खुलतात ना, तसा तुमचाच असा उत्साह असतो. मी पाहिलंय तुम्हाला पार्थ देशमुख काम करताना. जर तुम्हाला हा अवॉर्ड नाही मिळाला ना, तर तुमचा नाही, तो अवॉर्डचा फॉल्ट असेल. पार्थ म्हणतो, एवढं तुम्ही मला नोटीस करता काव्या? काव्या म्हणते, देशमुख. अहो, हीच तर गंमत आहे. अहो, शिक्षक मुलांना ऑब्झर्व करतात. मुलांना ते कळत नसतं. ते ना एक आर्ट आहे बरं का देशमुख, आर्ट. कसं आहे ना देशमुख, तुम्ही आजवर खूप कष्ट केलेत, घाम गाळून इथवर पोहोचलायत. या सगळ्या गोष्टींचं मोल तुमचे आनंद अश्रूच आहेत. हे सगळं तुम्हाला जेव्हा उद्या अवॉर्ड मिळेल ना, तेव्हा दिसेल. म्हणूनच सांगते देशमुख, तुम्ही जिंकणार. तुम्हाला अवॉर्ड मिळणार. उद्याचा सूर्य तुमचाच आहे देशमुख. आता पार्थ रडायला लागतो बरं का, म्हणजे त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्याला अगदी कळतं, की कसं काव्या त्याला ओळखतीये मनापासनं. हे काय आहे ना प्रेक्षकांनो, हे जे सीन दाखवतात कधी-कधी आपल्याला बोर वाटतात, पण यांच्यामधलं ते एक काय म्हणता येईल, एक कनेक्ट आहे यांच्यामधला, तो बंध आहे, जो या एकमेकांना फील होतो. पण त्यांना एकमेकांना ते व्यक्त करायचं नाहीये. काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी असं यांनी ना एक जोड्यांमधलं प्रेम, अव्यक्त प्रेम वगैरे अशी कहाणी या सीरियलमध्ये दाखवली आहे. अशा खूप बारकाईने गोष्टी असतात ज्या आपल्याला कधी लक्षात येत नाही, नंतर कळतात. मला पण असंच झालं. मी जेव्हा सीरियल पाहिली त्यानंतर मला क्लिक झालं. आधी तर वाटलं यार जरा बोरच आहे सीन. पण नंतर क्लिक झालं, की काव्या पार्थला किती समजून घेतीये हे पार्थला हळू रिअलाईज होतंय. म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी येतं. काव्या ते पाणी पुसायला लागते, तेव्हा ती तिचा हात पुन्हा मागे घेते आणि बरंच काही बोलून जसं काही काहीच बोलली नाही असं म्हणून निघून जाते. प्रेक्षकांनो, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतो, मला माहिती आहे. माझा प्रयत्न असतो तुम्हाला द बेस्ट रिव्ह्यू देण्याचा. उगाच काहीतरी सीरियल रिव्ह्यू द्यायचा म्हणून देत नाही. पहिल्यापासूनच मला अगदी एखादी सीरियल मनापासून आवडली ना, मी त्याच मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला देते, जो मला अगदी तुम्हाला जेन्युइनली देता येईल. आवडला आजचा रिव्ह्यू तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. असो, आता पार्थ ते सगळं सीन आठवतो आणि गालातल्या गालात हसतो. आता यापुढचा सीन दाखवलाय त्यांनी मानिनी आणि काव्याचा. मानिनी येते तिथे आणि म्हणते, आई चहा घ्या. मानिनी खुश होऊन म्हणते, अगं चहा सोड, तुझ्या बोक्याला अवॉर्ड मिळालाय. काव्या खुश होऊन म्हणते, काय म्हणालात काय आई, खरंच? मानिनी म्हणते, अगं आत्ता व्हिडिओ कॉल आला होता पार्थचा. काव्या खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, माझा आर्किटेक्ट टॉप 30 मध्ये असलेला आता टॉप 20 मध्ये झालाय. येस येस येस, असं म्हणून ती मानिनीला गरागरा फिरवते आणि आता त्या बोक्याला जवळ घेऊन म्हणते, बोकुडी, आपल्या बोक्याला अवॉर्ड मिळालं. एवढ्यात रम्या येते उड्या मारत आणि म्हणते, ए मामी, अगं अगं आपल्या पार्थला अवॉर्ड मिळालं. मानिनी म्हणते, हो अगं रम्या, आत्ताच त्याचा फोन आला होता. रम्या म्हणते, ए मामी, मी आता पार्थला ना पार्टी देणार, मस्त एन्जॉय करू आम्ही. आम्ही दोघं जेवायला जाऊ. काव्या मोठ्याने हसते. लगेच रम्या म्हणते, तुला हसायला काय आलं? काव्या म्हणते, अगं ए रम्या, पार्थला बाहेरच जेवायला जायचं असेल तर ते त्यांच्या आई बरोबर जातील, तुझ्यासोबत कशाला येतील ते? लगेच रम्या म्हणते, ए काव्या, त्याने माझ्यासोबत वेळ घालवला ना म्हणून त्याला अवॉर्ड मिळालाय. तुझ्या फालतू बोक्यामुळे नाही मिळाला त्याला अवॉर्ड. अनेक प्रोजेक्टवर आम्ही मेहनत केली आहे, काम केलंय, म्हणून त्याला अवॉर्ड मिळालाय. आज तो मीडिया समोर हे सांगणारच आहे. तेवढ्यात मीडिया म्हटल्यावर मानिनी घाबरली बरं का. आता या दोघींचं हळूहळू गुपित बाहेर येणार आहे बरं का प्रेक्षकांनो. वसू आत्या येतात आणि म्हणतात, चल बाई रम्या, मीडिया पोहोचली असेल तिथे, मला ना आज जावंच लागणार आहे ऑफिसमध्ये. विक्रम तर इथे नाहीये भारतामध्ये. अगं रम्या, तू तर जाशीलच ना ऑफिसमध्ये. पार्थच्या यशात तुझंच योगदान आहे. चल चल निघूयात. आता बाकी कोणी नाही बरं का, म्हणजे त्या पार्थची आई नाही, कोणी नाही. आता रम्या आणि वसू आत्या दोघी जाणार आहे तिथे.
मीटिंगमध्ये अटेंड करायला आणि मीटिंगमध्ये मीडियावाले कसले प्रश्न विचारतात प्रेक्षकांनो, या गोष्टीचा एक्सपिरियन्स आपण आधी घेतलाय या मालिकेत. तसंच काहीसं झालंय. असो, आता नंदिनीबाईचा दाखवला सीन. नंदिनी असते आनंद निवासमध्ये आणि त्या सगळ्या जणी नंदिनीला आतापर्यंत काय काय लेखाजोखा झाला आनंद निवासमध्ये ते सांगतात. त्या नाही का त्यांचा भाऊ होता, नंदिनीने वाचवलं त्यांच्या बायकोला, तो त्या ताई आहेत आणि त्या सगळं सांगतात, नंदिनी ही फाईल आहे बघ, आपले फंड संपत आलेत ग आणि आपल्या काकू आहेत ना त्यांच्या मुलाचं ऑपरेशन होतं, आपण मेडिकलचं सगळं पॉलिसी संपली आहे वगैरे वगैरे ती सांगते असं काहीतरी. जे काही आनंद निवासमध्ये घडामोडी झाल्यात त्या सगळ्या ती सांगते नंदिनीला. नंदिनी म्हणते, अगं जाऊ दे, एक्स्ट्रीमली सॉरी अगं, मीच खूप दिवसांनी आनंद निवासला आले त्यामुळे माझ्याकडे अपडेट नाहीयेत, जाऊ दे. अगं ते 15-16 डिसेंबर, आता 16 डिसेंबर म्हटल्या म्हटल्या नंदिनीचा चेहरा उतरतो. मग त्या ताई म्हणतात, अगं नंदिनी जाऊ दे सोड, सगळ्याची कल्पना आहे का आम्हाला, पण आता ती दुसरी मुलगी नाही का जिचं लग्न ठरलं, ती पत्रिका द्यायला आली होती नंदिनीकडे, ती म्हणते, अगं ताई सगळं सोड, आता जीवा दादा जी जादू करतोय ना ते बघून आम्ही फ्लॅट झालोय ग. आता सगळ्या जणी चर्चा करायला लागतात, हो ना तो आंघोळीचा व्हिडिओ तर. लगेच नंदिनी चिडून म्हणते, त्या जीवाच्या ब्लॉगवर चर्चा करण्याच्या पलीकडे काही कामं नाहीत का तुम्हाला, जा कामं करा. सगळ्या जणी निघून जातात पण जिचं लग्न ठरलंय ती तिथेच थांबते. नंदिनी चिडून म्हणते, तू का थांबली आहेस, तुला काम नाहीये का. त्यावरती मुलगी म्हणते, ताई अगं तुझा हा राग शांत न करता गेले ना मी तर मला नाही राहवलं जाणार. ए ताई थोडंसं पाणी घेतेस का. आता नंदिनी पाणी पिते घोटभर आणि तो ग्लास बाजूला ठेवते, काचेचा ग्लास आहे तो. नंदिनी म्हणते, सॉरी ग माझी चिडचिड झाली तुझ्यावर. त्यावरती मुलगी म्हणते, अगं ताई जीवा दादाला तू कधी माफ करणार. नंदिनी लगेच विषय बदलून म्हणते, तुझं लग्न कधी आहे, झाली का तुझ्या लग्नाची तयारी. ती मुलगी म्हणते, हो सगळी तयारी झाली आहे, बस्ता पण घेतलाय. नंदिनी म्हणते, काही लागलं ना तर हक्काने सांग, संकोच नको करूस. मग ती मुलगी म्हणते, ताई एक गोष्ट सांगू तुला. नाही म्हणजे माझे आई वडील नाही आहेत, तसं गावाकडे काका काकू आहेत पण जवळचे नातेवाईक नाही आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ज्यांना खरंच माझ्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, त्यांनी माझं कन्यादान करावं. तू आणि जीवादादा माझ्या लग्नात बसाल का कन्यादान करायला, अगदी जोडीने. नंदिनीला आता आलं टेन्शन त्या मुलीच्या प्रश्नाचं. इकडे जीवाने ठरवलंय की जाणून बुजून आपल्याला त्रास झाला तरी पण ते काय ती नॉनव्हेज डिश आहे ना ती खायची. चूलबिल मांडली आहे बरं का या गुड्ड्याने. आता गुड्ड्या म्हणतो, अरे बाप रे हे काय आणलं तुम्ही जीवा भैया. जीवा तांदूळ घेऊन आलाय बरं का आणि गुड्ड्याला म्हणतो, अरे तो तय्यबली झोपला होता ना मग पटकन घेऊन आलो, हे जरा तांदूळ सासूबाईंनी दिलेत, तुझी करी झाली का. आता गुड्ड्या म्हणतो, हो होतच आलंय, तुम्ही चावल परोसा. आज काय आहे तुमचे प्रॉन्स खूप फेवरेट आहे का जीवा भैया, खूपच उत्साही दिसताय तुम्ही. आता इथे त्यांनी तो सीन ऐकवलाय, जेव्हा जीवा घरी येतो तेव्हा शारदाताई म्हणजे नंदिनीची आई म्हणते ना, तुम्हाला जेवायला प्रॉन्स करू का, कोलंबीची करी. काय मला ना प्रेक्षकांनो नॉनव्हेज आवडत नाही त्यामुळे मला काही त्यातले प्रकार माहिती नाहीयेत, प्लीज या बाबतीत थोडं मला समजून घ्या. तर आता त्या जे म्हणतात ना ते दाखवलंय आपल्याला की जीवाला प्रॉन्सची अलर्जी आहे हे नंदिनी म्हणते. आता नंदिनीने एवढं सांगितल्यावर जीवाला त्याचा त्रास होतो तरी पण जीवा ते खायला तयार झाला. हे सगळं गुड्डूला माहित नाहीये. जीवा म्हणतो, अरे प्रॉन्स माझा जीव की प्राण आहे, तू दे रे मला, मला आवडतं. आता गुड्डू म्हणतो, खाईये खाईये. आता जीवाने बहुतेक तरी आतूनच सगळा भात करून आणलेला दिसतोय गरम गरम. जीवा आता नंदिनीसाठी काय काय करतोय हो बिचारा प्रेक्षकांनो. पण हा वेडेपणा खरंच करायची गरज होती का. हा जरा बालिशपणा वाटतोय मला. काही काही मुद्दे खटकले की मी सांगत असते तुम्हाला. असो, आता जीवा ते सगळं कालवतो वरण भाताप्रमाणे आणि खायचं की नाही विचार करतो पण खातो. पण खाताना विचार करतो, काय जीवा अरे तू प्रॉन्स खाऊ शकत नाही नंदिनीसाठी, होऊन काय होईल, थोडी त्या अलर्जी होईल असा विचार करतो आणि ते घास खातोच. इकडे नंदिनीच्या हाताने काचेचा पेला खाली पडतो. लगेच असं वाटतं या मुलींना काहीतरी अशुभ झालंय. तिच्या बाजूला त्या दोघी उभ्या आहेत ना, नंदिनी काय झालं असं त्या विचारतात ताई. आता जिचं लग्न ठरलंय ती म्हणते, बापरे ग्लास फुटला आणि ते चांगलं नसतं की ग्लास फुटणं. नंदिनी म्हणते, अगं या अंधश्रद्धा आहेत, अशा गोष्टींना खतपाणी घालू नका. सीमा मावशींना सांगा आणि हे काचा उचलून घ्या. आता त्या मुली चालल्या जातात आणि मग नंदिनी विचार करते, अरे देवा खरंच काही होणार तर नाही ना. इकडे जीवा नाही नाही म्हणता म्हणता बरंच काही खातो पण त्याच्या अंगाला आता खाज यायला लागते बरं का. आता गुड्डू म्हणतो, क्या हुआ जीवा भैया, तब्येत ठीक आहे ना. गुड्डूला कळतंय जीवाला काहीतरी त्रास होतोय पण जीवा त्याला म्हणतो, तू खा. आता तो खातो पण त्याला काहीतरी त्रास होत असतो. अशा काही अलर्जी असतात हा प्रेक्षकांनो. म्हणजे काही गोष्टी खाल्ल्यावर किंवा काही गोष्टी अशा असतात ज्याने आपल्याला अलर्जी होते. तुम्हाला पण अशी काही अलर्जी आहे का. मला आहे बरं का.
मला ते अळूच्या पानाचं खाल्लं ना भजं, की मला न घसाच धरतो माझा. ते किती त्याच्या साली काढल्या, ते काय-काय काढलं तरी पण माझा घसा धरतो म्हणजे धरतो. ते ठरलेलं आहे माझं. असो, आता ही काव्य आली आहे मानिनीकडे आणि मानिनीला म्हणते, "आई, अ, आज ना मी विचार करत होते, की पार्थ देशमुखांना एवढं छान अवॉर्ड मिळालंय, तर मी गाजराचा हलवा करू का? तुम्ही गाजरं आणली आहेत ना?" आता मानिनीचं काही लक्ष नसतं. मानिनी नुसती हं, हं करत असते तिला. काव्या म्हणते, मला सांगा हं, कसं करायचं?" "नाही म्हणजे मला थोडा वेळ आहे, मग बसीन मी अभ्यासाला ते हलवा झाल्यावर." मग मानिनी थोडीशी अनकम्फर्टेबल फील करत असते. मग काव्याच्या लक्षात येतं. काव्या म्हणते, "आई काय झालंय तुम्हाला?" मानिनी म्हणते, "अगं काव्या, पार्थ काही बोलला नाही गं, पण रम्या आणि वसुताईकडून कळलं की ऑफिसमध्ये मीडिया आणि पत्रकार येणार आहेत." काव्या म्हणते, "आई चांगलं आहे ना मग पत्रकार येणार आहेत तर. पार्थना आवडतं ना." "नाही म्हणजे तसं त्यांना यश मिळालंय आणि त्यांच्या यशाबद्दल सगळ्या जगाला कळलं पाहिजे ना. अहो चांगलं होईल की मीडियावाले आले तर कव्हरेज मिळेल त्यांना." मानिनी म्हणते, "अगं काव्या, त्या पत्रकारांनी यशाबद्दल, कामाबद्दल विचारलं पार्थच्या तर चांगलंच आहे, हरकत नाही. पण त्यांनी चुकून-माकून पत्रकारांनी काही वेगळंच विचारलं तर प्रॉब्लेम होईल गं काव्या." काव्या म्हणते, "काय झालंय काकू? शांत व्हा. नीट सांगा मला काय म्हणायचंय?" आता मानिनी म्हणते, "अगं 16 डिसेंबरला तू आणि नंदिनी घर सोडून गेलात, तेव्हा दुसऱ्या दिवशी सगळे पत्रकार आले होते. त्यांनी नको-नको ते प्रश्न विचारले गं घाणेरड्या भाषेमध्ये आणि त्या सगळ्यामुळे ना पार्थ खूप चिडला होता. कधी नव्हे स्वतःवरचा त्याचा ताबा सुटला होता गं काव्या." आता तो सीन आपल्याला इथे आठवून दिलाय. ते जेव्हा जीवा आणि काव्याबद्दल घाण-घाण बोलतात पत्रकार, तेव्हा हा पार्थ चिडलेला असतो ना, ते सगळं आठवून दिलंय आपल्याला. मानिनी म्हणते, "अगं या सगळ्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये गं काव्या, मला टेन्शन आलंय. जर पार्थला असले काही प्रश्न विचारले गेले तर पार्थ चिडेल गं. कोणीतरी ऑफिसमध्ये असायला हवं. विक्रम तर इथे नाही तुला माहिती आहे. आता रम्या आणि या वसुताई गेल्यात ऑफिसमध्ये म्हणजे आगीजवळ तेल-तूप ठेवलंय." अगं काव्या, माणसाला कमवायला, नाव कमवायला वर्षानुवर्ष लागतात गं आणि हे नाव गमवायला अक्षरशः एक निमित्त पुरेसं होऊन जातं. आता मानिनीची ही भीती रास्त आहे. काव्या आता स्वतः जाते प्रेक्षकांना ऑफिसमध्ये, हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये दिसणार आहे. आता इकडे दाखवलंय लगेच त्यांनी पत्रकार परिषद. काव्या ठरवते, की आता पार्थच्या ऑफिसमध्ये जायचं. पत्रकार आलेले असतात आणि पार्थला प्रश्न विचारताय. हा पुढचा सीन आहे. पत्रकार सगळेजण कॉंग्रॅच्युलेट करतात आणि पार्थला एक पत्रकार विचारतात, की "हे श्रेय तुम्ही कोणाला द्याल?" मग पार्थ म्हणतो, "माझ्या आई-बाबांना. त्यांनाच हे श्रेय जातं." आता तो एक दुसरा माणूस म्हणतो, दुसरा एक पत्रकार विचारतो, "असं काही टेन्शन येतं का तुम्हाला कधी? आपल्याला पुरस्कार मिळेल की नाही?" पार्थ म्हणतो, "हो आलं ना. काल रात्रीच टेन्शन आलंय." मग आता हा म्हणजे दुसरा एक माणूस विचारतो, "तुम्ही कशी मात केली त्या टेन्शनवर?" आता कालचं काव्याचा सीन पार्थला आठवलाय बरं का. आता पार्थ गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, "देव आपल्या आजूबाजूला अशी माणसं पेरतो ना, जी नकळत आपल्याला बळ देऊन जातात. त्यांचा विश्वास असतो आपल्यावर, आपण पुढे जाऊच म्हणून." रम्याला असं वाटत असतं, की पार्थ तिच्याबद्दल बोलतोय. वसुआत्या पार्थ आणि रम्याला बघून खुश होत असतात. रम्या लाजत असते गालातल्या गालात. आता वसुआत्याने एक पत्रकार त्यांचा नेमलाय बरं का आणि तो आता पार्थला डिस्टर्ब होईल पार्थ असे प्रश्न मुद्दाम विचारतो. वसुआत्या त्याला खुणवतात. आता तो माणूस मुद्दाम विचारतो, "पार्थ देशमुख, खरं तर तुमचं अभिनंदन खूप खूप. पण तुमच्या पर्सनल आयुष्यात एवढे प्रॉब्लेम असून सुद्धा तुम्ही हा अवॉर्ड जिंकलायत. नाही म्हणजे नाही आम्हाला काही टिप्स देताल का? की आयुष्यात एवढे प्रॉब्लेम असताना तुम्ही यश कसं मिळवायचं? द्या बरं काही टिप्स." आता वसुआत्या हसायला लागतात जेव्हा त्याने हा प्रश्न विचारला आणि हा एपिसोड इथेच पुढच्या प्रोमोमध्ये आपण बघतोय, की पार्थला मुद्दाम चिडायला लावतील असे प्रश्न त्या पत्रकाराने विचारले. तो म्हणतो, की "बायको पाठीशी नसताना सुद्धा कसं यश मिळवायचं हे सांगाल का देशमुख?" पार्थ चिडणार. तेवढ्यात काव्या ऑफिसमध्ये पोहोचून म्हणते, "कोण म्हणालं की मी देशमुखांच्या पाठीशी नाहीये?" इकडे नंदिनीला फोन येतोय गुड्डूचा, की जीवाची तब्येत जास्ती झाली आहे. पण नंदिनी म्हणते, "ते माझ्याशी खोटं बोलताय. मी नाही येणार. मला माहिती आहे त्यांनी प्रॉन्स खाल्ले नाहीये." पण खाजवून जीवा लाल झालाय आणि तो बेशुद्ध पडलाय. आज मला अपेक्षा होती, की जीवाचा आणि नंदिनीचा तो सीन ते दाखवतील. आय थिंक सो ते सोमवारपर्यंत काही दाखवत नाही प्रेक्षकांनो. पण बघूयात काय-काय घडतंय मालिकेत पुढे. जीवा आता बेशुद्ध झालाय. बहुतेक रात्रीपर्यंत जीवा तसाच पडून असतो आणि मग नंदिनीला वाटतं, की आता काय पण आणि मग ती रिक्षात टाकून त्याला घेऊन जाते दवाखान्यात. बघूयात आता पुढे मालिकेत काय-काय इंटरेस्टिंग ट्विस्ट येतात. आजचा एपिसोड तसा नॉर्मलच होता. छान दाखवलाय पण त्यांनी नेहमीप्रमाणे. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत प्लीज आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका मंडळी. आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आज जरा उशीर झाला मला,
कारण टँकर आलं होतं पाण्याचं, आमच्याकडे पाण्याचा खूप त्रास. तुम्ही माझी फॅमिली सारखे आहात प्रेक्षकांनो, त्यामुळे मी कधी-कधी तुम्हाला असं पर्सनल शेअर करत असते. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. कधी पटकन रिव्ह्यू जातो आणि कधी होतो मला उशीर. आता काय करणार? घरातलं सगळं सांभाळून मला हे सगळं कव्हर करावं लागतं. तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा करते. तर भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.